नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मास्टर क्लास सिरीज बघत होतो, पण मध्यंतरी परीक्षा पुढे गेल्या आणि त्यामुळे मास्टर क्लास सिरीज थोडी थांबवण्यात आली। परत परीक्षेची डेट आलेली आहे आणि ती डेट 1 डिसेंबर असणार आहे। मग त्या 1 डिसेंबरला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपला प्रोग्राम होता पवन सर मास्टर क्लास सिरीज। या मास्टर क्लास सिरीज मधले पहिले 3 लेक्चर तुम्ही बघून घ्या। जे लेक्चर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिसतील, हिस्ट्री बाय पवन सर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तुमच्याकडे असेल सुद्धा, किंवा यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्हाला ते दिसतील की सगळ्या लिंक मी टेलिग्रामला परवा दिवशी टाकल्या होत्या, त्या सगळ्या तिथं बघा। पण 3 मास्टर क्लास सिरीज मधले आपले 3 लेक्चर झालेत, भाग 1, भाग 2, भाग 3। आज आपण 4थं लेक्चर बनवतोय। राज्यसेवा पूर्व पर्यंत ही मास्टर क्लास सिरीज चालू असेल। लवकरच कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आपण मास्टर क्लास सिरीज घेऊन येणार आहेत। कंबाईनच्या मुलांना सुद्धा त्याचा काय व्हावा, फायदा व्हावा। पण राज्यसेवेचा आजचं आपलं हे 4थं लेक्चर आहे आणि या 4थ्या लेक्चर मध्ये आपण 15 क्वेश्चन, त्या 15 क्वेश्चनच्या माध्यमातून आधुनिक भारत, महाराष्ट्र, समाज सुधारक सोबत प्राचीन आणि मध्ययुगीन असा सगळा भाग कव्हर करण्याचा काय करू आपण प्रयत्न करू। तर जास्त उशीर न करता आजचं हे आपलं 4थं लेक्चर जे मास्टर क्लास सिरीजचा एक भाग आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पहिला क्वेश्चन, सत्यशोधक समाजाबाबत पुढील विधानाचा काय करा, विचार करा। सत्यशोधक समाजाबाबत पुढील पैकी कोणती विधानं बरोबर आहेत, असा परीक्षेला क्वेश्चन आलाय। म्हणजे तुम्हाला विधानामधून बरोबर विधानं ओळखायची आहेत, लक्षात ठेवा। धोंडीराम कुंभार, ज्ञानोबा झगडे, रामचंद्र भालेकर, तुकाराम पिंजन, ज्ञानगिरी बुवा इत्यादी सोबत 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची काय केली, स्थापना केली। पहिलं वाक्य बरोबर विधान शोधायचं आहे। सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू होतं। सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी रामचंद्र घाटगे यांनी जलशांचा वापर केला आणि सत्यशोधक समाजाने आपल्या कार्याच्या विस्तारासाठी कोल्हापूर, मुंबई, सोलापूर या ठिकाणी आपल्या शाखा स्थापन केल्या। तर त्यातले कुठले विधान बरोबर आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं हा क्वेश्चन विचारलाय सत्यशोधक समाजाबद्दल, म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला टॉपिक करायचा आहे कोणता, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ। आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ अभ्यास करत असताना तुम्हाला महाराष्ट्राशी संबंध असलेला जो समाज आहे त्या समाजाचा अभ्यास करायचा आहे। त्या समाजाचं नाव आहे सत्यशोधक समाज। सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला, ज्याला गेल्या वर्षी 150 वर्ष पूर्ण झाले होते। पण परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो कारण परीक्षा 23 ला झालीच नाही, लक्षात ठेवा। प्रश्न नक्की विचारणार, 150 वर्ष पूर्ण होत आहेत। तर पहिलं वाक्य बरोबर आहे, लक्षात ठेवा की सगळे सदस्य सत्यशोधक समाजासोबत कोण कोण होते स्थापनेच्या वेळी, तर धोंडीराम कुंभार, ज्ञानोबा झगडे, रामचंद्र भालेकर, तुकाराम पिंजन, ज्ञानगिरी बुवा हे महात्मा फुले यांचे सहकारी होते, ज्यांनी 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा फुले यांच्या सोबत पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पहिलं वाक्य बरोबर आहे। त्यानंतर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र दीनबंधू होतं, बरोबर, कारण दीनबंधू हे वर्तमानपत्र 1877 ला ज्या व्यक्तीने चालू केलं त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णराव भालेकर, लक्षात ठेवा। त्यामुळे कृष्णराव भालेकरांचं असलेलं दीनबंधू सोबत त्यांचं अजून एक महत्त्वाचं न्यूजपेपर होतं आंबालहरी। त्यामुळे आंबालहरी सुद्धा न्यूजपेपर महत्त्वाचा आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून हे मुखपत्र काम करायचं। कृष्णराव भालेकरांनी 1877 मध्ये न्यूजपेपर पुण्यातून चालू केलं, पण हेच न्यूजपेपर पुढे मुंबईमधून चालू करणारे व्यक्ती कोण होते, त्या व्यक्तीचं नाव होतं नामलोखंडे, ज्यांनी मुंबईमधून कामगारांचे काय मांडले, प्रश्न मांडले, लक्षात ठेवा। त्यामुळे मुंबईमधून कामगारांचे प्रश्न मांडणारे न्यूजपेपर महत्वाचा आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे कामगारांचे प्रश्न नामलोखंडेंनी मुंबईमधून या न्यूजपेपर मधून मांडले। हेच न्यूजपेपर महत्वाचं राहिलं। ज्या न्यूजपेपरच्या पहिल्या महिला संपादक होत्या त्यांचं नाव होतं तानुबाई बिर्जे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे तानुबाई बिर्जे या न्यूजपेपरच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांनी काम केलं। 1906 ते 1912 या काळामध्ये त्या काय होत्या, महिला संपादक होत्या, लक्षात ठेवा। महिलांचे प्रश्न दीनबंधू मधून मांडण्याचं काम तानुबाई बिर्जे यांचं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। आणि तानुबाई बिर्जे या महात्मा फुले यांच्या मानसकन्या सुद्धा राहिल्या, कारण तानुबाई बिर्जे या देवराम ठोसर यांच्या कन्या होत्या आणि देवराम ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी होते, लक्षात ठेवा। त्यामुळे दीनबंधू हे मुखपत्र महत्वाचं आहे, जे या समाजाचं महत्वाचं मुखपत्र राहिलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी रामचंद्र घाटगे यांनी काय केलं, जलशांचा वापर केला, बरोबर।
सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं काले हे त्यांचं जन्मगाव होतं आणि जलसा, तमाशा, मेळे या गोष्टीचा वापर करून 19व्या शतकामध्ये बऱ्याचशा लोकांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार केला. पण जलशांचा प्रसार करणारे व्यक्ती होते रामचंद्र घाटगे. रामचंद्र घाटगे असतील, पाटोळे नावाचे व्यक्ती असतील, असे सातारामध्ये बरेचसे होते. त्यामुळे सत्यशोधक समाजाचा बालेकिल्ला कुठला जिल्हा होता तर सातारा जिल्हा हा सत्यशोधक समाजाचा बालेकिल्ला राहिला. तेव्हा सातारा कोल्हापूर संस्थानामध्ये यायचं लक्षात ठेवा. ठीक आहे, सातारा जिल्हा हा सत्यशोधकचा बालेकिल्ला सुद्धा राहिलेला कोल्हापूर संस्थानामध्ये. सत्यशोधक समाजाने आपल्या कार्याच्या विस्तारासाठी हे शाखा नाही काढल्या लक्षात ठेवा. त्यामुळे ड नंबरचं विधान चुकीचं आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या काही शाखा वगैरे नव्हत्या. मुंबईला फक्त शाखा होती. कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीला मान देऊन महात्मा फुले यांनी मुंबईला शाखा काढली होती. म्हणजे परीक्षेला हा सुद्धा क्वेश्चन होता राज्यसेवा मेन्सला की कोणाच्या विनंतीवरून मुंबईमध्ये शाखा काढली तर त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णराव भालेकर आणि कृष्णराव भालेकरांमुळे ती शाखा मुंबईला काढण्यात आलेली. त्याचं काम पुढे नामलोखंडेंनी केलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने चौथं वाक्य चुकीचं आहे ड नंबरचं. त्यामुळे अ ब क हे आपल्याला तिथं उत्तर असलं पाहिजे. तर अ ब क असलेला पर्याय 3 नंबरमध्ये दिसतो. अ ब क या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता कोल्हापूर, मुंबई, सोलापूर, बार्शी या ठिकाणी शाखा कोणाच्या होत्या? प्रार्थना समाजाच्या होत्या. नगर, पुणे. ठीक आहे, त्यामुळं प्रार्थना समाजाबद्दलचं ते वाक्य आहे. पण प्रार्थना समाजाच्या तिथं काय होतंय? शाखा होते लक्षात ठेवा. तर हे महत्वाचं आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचे काम करायचं आपल्याला की आपल्याला सत्यशोधक समाजाचा अभ्यास करायचा. कारण का सत्यशोधक समाज आपल्यासाठी महत्वाचा, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन येतात. तर सत्यशोधक समाजाचा अभ्यास करत असताना कोणकोणते पॉइंट करून जाणं गरजेचं आहे? एक, सत्यशोधक समाजाची स्थापना हे पहिला महत्वाचा मुद्दा कव्हर होणं गरजेचं आहे. सत्यशोधक समाजाचे असणारे सदस्य माहीत असणं गरजेचं आहे. सत्यशोधक समाजाचं कार्यवाह कोण होतं हे माहिती असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कुठलं होतं हे महत्वाचं आहे. सत्यशोधक समाजाची बैठक सभा केव्हा भरायची, कोणाच्या घरी भरायची माहिती असणं गरजेचं आहे. सत्यशोधक समाजाला छापखाना कोणी प्राप्त करून दिला, कोणी घेऊन दिला हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सत्यशोधक समाजाच्या सदस्यांचं सत्यशोधक समाजाला योगदान काय राहिलं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सत्यशोधक समाज कुठल्या प्रकारची चळवळ होती हे सुद्धा मुद्दा कव्हर होणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता हा मुद्दा सुद्धा कव्हर करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे उद्देश महत्वाचे आहे, जिथं परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि सत्यशोधक समाजाचं कोल्हापूरला काय होती? शाखा. त्या कोल्हापूर शाखेची मग पूर्ण आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? कार्यकारिणी माहिती असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. त्यानंतर कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष कोण होते हे प्रश्न विचारू शकतात. कार्यकारी अध्यक्ष कोण होते इथं परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतात लक्षात ठेवा. कार्यवाह कोण होते इथं परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर सदस्य कोण होते परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते परीक्षेला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. कोल्हापूर शाखेबद्दलचे मुद्दे कव्हर होऊन जाणं गरजेचं आहे. म्हणजे सत्यशोधक समाजाचा अभ्यास करायचा आहे तर सत्यशोधक समाजाचा अभ्यास करत असताना हे पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण परीक्षेला क्वेश्चन येताना डिटेलमध्ये विचारतात. कारण एखाद्या समाजाबद्दल 4 वाक्य असतात आणि योग्य विधान ओळखा असाच परीक्षेला क्वेश्चन असतो. कारण पहिल्यासारखे क्वेश्चन वन लाइनर यायचे बंद झाले, क्वेश्चनचे डेप्थ लेवल वाढलेले लक्षात ठेवा. त्यामुळे एक सोसायटी करायची आहे, समाज करायचा आहे. समाजाबद्दलच्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्याला आपण स्पर्श केला पाहिजे. हे सगळे मुद्दे आपण व्यवस्थित बघितले पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा. ॲज अ तुम्हाला सांगायचं आहे की कसा कुठले मुद्दे कव्हर व्हायला पाहिजे अभ्यासातून, त्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या भारतीय व्यक्तीने उठावाचं काय केलं? नेतृत्व केलं. म्हणजे 1857च्या उठावावर हा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा. आणि 1857चा उठाव हा मग महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला राज्यसेवेला 2023ला प्रश्न होता. तर 1857च्या उठावावर प्रश्न विचारत असताना 1857च्या उठावाचं काय विचारलंय? नेतृत्व विचारलंय लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे हे महत्वाचं. त्यानंतर प्रश्न विचारताना विचारले कोणते भारतीय, म्हणजे नेतृत्वावर पण प्रश्न आहे. कोणावर? भारतीय व्यक्तीवर लक्षात ठेवा. आणि 2023चे जे राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली का तिथं सुद्धा याच भारतीय नेतृत्वावर पूर्वला काय आला होता? क्वेश्चन आला होता लक्षात ठेवा. कर्जार सिंग बद्दल 3 वाक्य दिलेले योग्य विधान ओळखा. हा गेल्या वर्षी राज्यसेवा पूर्वचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यामुळे भारतीय व्यक्ती इथं सगळे दिले तुम्हाला. ह्या अँगलनं क्वेश्चन यावर्षी जाऊ शकतो. यावर्षी प्रश्न कसा विचारू शकतात?
कारण एकतर सगळ्या भारतीय लोकांची नाव विचारतील नाही तर इंग्रज अधिकाऱ्याचे नाव विचारतील, सगळे पण नाव विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कर्जार सिंग भागोजी नाईक 57च्या उठावामध्ये होते का? होते. खान बहादूर खान मौलवी अहमदुल्ला होते का? होते. बेगम हजरत महल होत्या, कुंवर सिंह हे पण होते, लक्षात ठेवा. आणि आप्पासाहेब भोसले आणि तात्या टोपे, तर हे मात्र तात्या टोपे होते, लक्षात ठेवा. पण एक नाव चुकीचं आहे. कोणतं? आप्पासाहेब भोसले. कारण आप्पासाहेब भोसले 1857च्या उठावाच्या अगोदर होते, लक्षात ठेवा. आणि आप्पासाहेब भोसलेंनी नेतृत्व केलं होतं कुठल्या भागातून? नागपूर, जिथं ते उठावामध्ये सहभागी 57च्या अगोदर इंग्रजांच्या विरोधात उठाव करताना दिसतात. तात्या टोपे उठावात होते पण एका व्यक्तीमुळे ड ऑप्शन येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर याचं राहू शकतं ब आणि क. खाली ब क पर्याय असलेला पर्याय दिसतो तुम्हाला 3 नंबरचा, ज्याच्यावर हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचा 1857च्या उठावाचा अभ्यास करायचा आहे. तर 1857च्या उठावामध्ये नेतृत्व कोणकोणते होते यांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. 1857च्या उठावाचा अभ्यास करत असताना लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं कर्जार सिंग, त्यांना आपण काजी सिंग आज सुद्धा म्हणतो, ज्यांनी खानदेश मधून उठावाचं नेतृत्व केलं होतं. सगळ्यात महत्वाचं त्यांना सोबत भागोजी नाईक असलेले आपल्याला दिसतील खानदेश मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर पेठमध्ये नेतृत्व करणारे कोण होते? तर भगवंतराव निळकंठराव यांनी पेठमध्ये नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपण जर विचार केला तर सातारामध्ये नेतृत्व करणारे कोण होते? तर सातारामध्ये नेतृत्व करणारे आपल्याला दिसतील रंगोबापूजी गुप्ते आणि त्यांच्यासोबत यशवंतराव शिर्के हे नाव महत्वाचं आहे. सातारामधले नेतृत्व रंगोबापूजी गुप्ते आणि यशवंतराव शिर्के या दोघांनी केलेलं. त्यानंतर तुम्ही औरंगाबादचा विचार केला, ज्याला आज आपण संभाजीनगर असं म्हणतो, लक्षात ठेवा. तर औरंगाबादमध्ये नेतृत्व करणारे कोण होते? तर फिदा अली होते, लक्षात ठेवा. त्यांनी औरंगाबादचं नेतृत्व केलेलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मुंबईचा तुम्ही विचार केला तर मुंबईमध्ये नेतृत्व करणारे कोण होते? तर सगळ्यात महत्वाचं गुलमार दुबे नावाच्या व्यक्तीने मुंबईमध्ये काय केलं? नेतृत्व केलं. तर गुलमार दुबे आपल्याला मुंबईमध्ये दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण विचार केला तर जमखिंडीमध्ये कोण होतं? तर जमखिंडीमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व करणारे आप्पासाहेब पटवर्धन आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मुधोळमध्ये कोण होतं? तर उलगुडीचे बेरड होते. त्यामुळे बेरडांचा उठाव आपल्याला मुधोळमध्ये दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळे भाग आहे जिथे वेगवेगळ्या लोकांनी काय केलंय? नेतृत्व केले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून कुठला प्रांत राहिला? नागपूरचा विषय जर आला तर नागपूरच्या राणी बाकाबाई इंग्रजासोबत एकनिष्ठ होत्या पण त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारलेला, पण त्या इंग्रजासोबत काय राहिलेला? एकनिष्ठ राहिलेल्या. कोल्हापूरचा आपण विचार केला तर नेतृत्व करणारे रामजी कोण होते? सिरसाट होते, लक्षात ठेवा. त्यामुळे रामजी सिरसाट यांचं कोल्हापूरमध्ये काय दिसतं? नेतृत्व दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे लोक ज्या लोकांनी वेगवेगळ्या भागामध्ये काय केलं? नेतृत्व केलं. पण जर आपण 1857चा उठाव जर भारतीय पातळीवर बघितला, आता हे सगळं नेतृत्व कुठल्या भागातलं राहिलं? महाराष्ट्रामधलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे कोण होते यांची नाव महत्वाची आहे, जिथं परीक्षेला क्वेश्चन विचारतील. जर आपण भारताचं नेतृत्व बघितलं तर दिल्लीमध्ये नेतृत्व करणारं कोण होतं? तर दिल्लीमध्ये नेतृत्व करणारे व्यक्ती होते बख्त खान आणि बहादूर शाह जफर दुसरा, लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये त्यांचं नेतृत्व राहिलेलं. नंतर कानपूरमध्ये जर आपण विचार केला तर कानपूरमध्ये नेतृत्व करणारे कोण होते? तर त्यांचं नाव होतं मग नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि त्यांचे असणारे वकील, लक्षात ठेवा, नानासाहेब पेशव्यांचे. तर हे सगळे लोक आपल्याला कानपूरमध्ये दिसतील. त्यानंतर झाशीचा विचार केला तर राणी लक्ष्मीबाई ज्या आपल्याला झाशीमध्ये दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण अवधचा विचार केला तर बेगम हजरत महल आपल्याला तिथं अवधमध्ये दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण कुंवर सिंह कुठं होते? तर कुंवर सिंह बिहार जगदीशपूरमध्ये होते, लक्षात ठेवा. जगदीशपूरचा विचार केला तर आपल्याला तिथं कुंवर सिंह दिसतील, लक्षात ठेवा. 70 वर्षाचे जमीनदार इंग्रजांसोबत लढत होते त्यामुळे ते आपल्याला तिथं नेतृत्व करताना दिसतात. खान बहादूर खान असतील, लक्षात ठेवा, फैजाबादला. मौलवी अहमदुल्ला असतील, लक्षात ठेवा. डंकाशाह त्यांना म्हणलं जायचं, त्यांनी सुद्धा अवधच्या भागामध्ये तिथं नेतृत्व केलेलं. ठीक आहे. त्यामुळे बेगम हजरत महल अवधला असलेले दिसतील आपल्याला. म्हणजे सगळे लोक भारताचा विचार केल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला नेतृत्व करताना दिसतात. म्हणजे परीक्षेला आतापर्यंत फॉर्मॅट लक्षात ठेवा, प्रश्न कसे विचारले होते. एखाद्या व्यक्तीचं नाव विचारायचे, आता तुम्हाला प्रश्न या फॉर्मॅटमध्ये येणार. म्हणजे आजपर्यंत प्रश्न कसे यायचे? सिंगल लाईन क्वेश्चन आलेला किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल 2-3 वाक्य. पण कंबाईन पूर्वला तो पॅटर्न आला होता, तो राज्यसेवेला येऊ शकतो. कोणता? तुम्हाला डायरेक्ट भारतीय लोकांची नावं देतील.
त्याच्यामध्ये एखादं नाव असं असणार की ज्यांनी 57च्या उठावात भाग घेतला नाही, त्यांनी उठाव केलाय, एकतर अगोदर केला असणार नाही 57च्या उठावाच्या नंतर केला असणार, पण फॉर्मॅट मात्र ह्या अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन बनणार जिथं सगळे नावं टाकणार आणि कुणी कुणी भारतीय लोकांनी 57च्या उठावाला योगदान दिलं अशा टाईपचा प्रश्न असणार. ठीक आहे, त्यामुळे एका साईडला महाराष्ट्रातलं नेतृत्व, एका साईडला भारतातलं नेतृत्व, या दोन्ही नेतृत्व भारतीय लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला पुढे क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर दक्कनच्या दंग्या संदर्भाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. दक्कनमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या उठावाबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत? 4 विधानं दिलेत. तुम्हाला दक्कनच्या दंग्याबद्दलची माहिती असायला हवी. राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता, दक्कनच्या दंग्याची माहिती गोळा करण्यासाठी सरकारनं कुठलं कमिशन नेमलं? डेक्कन राईट्स कमिशन नेमलं. दक्कनच्या दंग्यावर 100% प्रश्न असू शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पहिलं, दक्कनमध्ये झालेल्या दंग्याची माहिती गोळा करण्यासाठी सरकारनं डेक्कन राईट्स कमिशनची नेमणूक केली. बरोबर, हे डेक्कन राईट्स कमिशन बरोबर आहे. त्यानंतर डेक्कन राईट्स कमिशनच्या अहवालानुसार सरकारने 79 लाख कायदा पास केला, डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, हे पण बरोबर आहे. या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्यांचं कर्ज कमी करण्याचा हक्क न्यायालयाला भेटला, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा कायदा मुंबई प्रांतामध्ये लॉर्डरीपण लागू केला, हा कायदा मुंबई प्रांतामध्ये लॉर्डरीपण नव्हता लागू केला, लक्षात ठेवा. हे वाक्य मात्र चुकीचं आहे, कारण रिचर्ड टेम्पल नावाच्या व्यक्तीनं हा कायदा मुंबई प्रांतामध्ये लागू केलेला. त्यामुळे रिचर्ड टेम्पलनं तो कायदा लागू केलेला, रिपन्न नव्हता. याचा अर्थ उत्तर असलं पाहिजे अ ब क बरोबर, लक्षात ठेवा. अ ब क बरोबर असलेला पर्याय दिसतो 4 मध्ये, अ ब क, क ब अ पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळं प्रश्न विचारला टॉपिक कोणता, तर टॉपिक दक्कनचे दंगे, लक्षात ठेवा. आता दक्कनचे दंगे टॉपिक व्यवस्थित करत असताना परीक्षेला क्वेश्चन विचारतात. दक्कनचे दंगे एकदाच व्यवस्थित करून जायचं, परीक्षेला कसा जरी क्वेश्चन आला तरी तो क्वेश्चन तिथे कव्हर झाला पाहिजे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, दक्कनच्या दंग्याची सुरुवात कशी झाली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण दक्कनच्या दंग्याची सुरुवात कशी झाली याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आता दक्कनच्या दंग्याची सुरुवात कशी झाली, ज्या लोकांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच केले त्यांना माहित आहे दक्कनच्या दंग्याची सुरुवात कशी झाली, कारण आपण सगळं तिथं बघितलंय, लक्षात ठेवा. एका सगळ्यात महत्वाचे ज्यामध्ये 3 गोल असलेले मग आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. मग इथं होतं सगळ्यात महत्वाचा अमेरिका, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथं होता आपला भाग इंग्लंड, आणि भारतामध्ये मग आपला हा तिसरा गोल होता तो आपल्या भारताचा होता. भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये दक्कनचा भाग, आणि दक्कनमध्ये मग 3 प्रदेश आहेत, लक्षात ठेवा, पुणे, नगर आणि जुन्नर. आता दक्कनच्या दंग्याला सुरुवात कशी झाली, अमेरिकेमधून इंग्लंडला कापूस जायचा, इंग्लंड मधल्या यंत्रनिर्मितीवर तिथं कापडाचं उत्पादन व्हायचं, आणि ते कापड उत्पादन जगामध्ये विकून त्याच्यापासून इंग्लंडचे लोक व्यापारी विक्रीपासून नफा कमवायचे, लक्षात ठेवा. हा यांचा सगळा असा व्यापार औद्योगिक क्रांतीनंतर असं धोरण चालू झालेलं. पण अमेरिकेमध्ये 1860 ते 1865च्या दरम्यान यादयुद्ध होतं, आणि त्या यादयुद्धामध्ये तिथले शेतकरी शेतीमध्ये लक्ष देत नाहीत, उत्पादनामध्ये घट होते, अमेरिकेमधून इंग्लंडला जाणारा कापूस बंद होतो. मग तिथले उत्पादन चालू ठेवायचं असेल तर कापसाची मागणी भारतातून वाढायला लागते. मग भारतामधून भाग कुठला, महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामधून भाग कुठला, दक्कन. मग दक्कनच्या भागामधून हळूहळू कापूस जाऊ लागला, चांगला भाव मिळू लागला. नंतरच्या काळामध्ये आपल्या लोकांनी दक्कनमध्ये चांगला भाव आल्यानंतर कापूस लागवड करायला सुरुवात केली. मग आपल्या लोकांनी भरपूर कापूस लावला, जो कापूस इंग्लंडला जाऊ लागला, आपल्या लोकांना पैसे मिळू लागले, आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी परिस्थिती होती, लक्षात ठेवा. कारण शेतातल्या पिकाला भाव आल्यानंतर त्यासारखं मग आनंद दुसरा नाही शेतकऱ्यांसाठी. मग सगळ्यात महत्वाचं, जेव्हा हे सगळं होऊ लागलं तेव्हा 1865ला अमेरिकेतलं यादयुद्ध संपलं. मग अमेरिकेतल्या युद्ध संपल्यानंतर बंद पडलेला कापसाचा प्रवास परत एकदा काय झाला, चालू झाला, लक्षात ठेवा. जेव्हा अमेरिकेतून इंग्लंडला परत कापूस चालू झाला तेव्हा दक्कनच्या भागातून जाणाऱ्या कापसाचे ऑटोमॅटिक काय कमी झाले, भाव कमी झाले, लक्षात ठेवा. त्यानंतर सावकाराकडून आपल्या लोकांनी काय घेतलं होतं, कर्ज. ते कर्ज सावकार आपल्या लोकांना, शेतकऱ्यांना मागू लागले. त्यामुळे शेतातल्या पिकाला भाव नव्हता तर कर्ज फेडायचं कसं, हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय होता अजून कोणता, की दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये शेतातल्या पिकाला भाव पण नव्हता आणि शेतीचं नुकसान पण झालेलं. त्यानंतर एका साईडला शेतसारा सरकार सक्तीचा गोळा करायचा, त्यामुळे शेतसारा नाही भरला तर जमिनी द्याव्या लागायच्या गव्हर्नमेंटला किंवा सरकार जमिनी काढून घ्यायचं. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडकला. आणि जेव्हा शेतकरी इथं अडकला तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या कर्दे गावात एक घटना घडली. कारण काही एका सावकाराकडून काढलेलं कर्ज मागायला कोण गेला, शेतकऱ्याकडे एक सावकार गेला आणि त्या सावकाराचं नाव होतं काळूराम. शेतकरी होते बापूसाहेब देशमुख, पण त्यांनी पैसे द्यायला नकार दिला कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि मग इथून खऱ्या अर्थानं दक्कनच्या दंग्याला काय झाली, सुरुवात झाली, लक्षात ठेवा. त्यामुळे दक्कनचे दंगे कसे सुरू झाले हे आपल्याला माहिती पाहिजे. मग दक्कनच्या दंग्याची सुरुवात झाल्यानंतर सरकारने कमिशन नेमलं, लक्षात ठेवा. त्या कमिशनचं नाव काय होतं, तर त्या कमिशनचं नाव होतं
तर त्या कमिशनचं नाव होतं डेक्कन राईट्स कमिशन. मग डेक्कन राईट्स कमिशननं काय केलं, त्या परिस्थितीची पाहणी केली. त्याच्यामध्ये 3 मेंबर होते, रिची, कार्पेटर आणि कॉलविल, लक्षात ठेवा. आणि पाहणी करून सांगितलं की शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे, त्यामुळे कायदा करा. तर कायदा आला 1879चा आणि त्या कायद्याचं नाव होतं डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, लक्षात ठेवा. तर हा कायदा महत्वाचा. आणि मग हा कायदा ज्यानं लागू केला त्या व्यक्तीचं नाव होतं रिचर्ड टेम्पल आणि रिचर्ड टेम्पलनं तो कायदा मुंबई प्रांतात लागू केला. त्यामुळे सुरुवात कशी झाली आणि कमिशन कोणतं नेमला हा भाग महत्वाचा. त्यामुळे परीक्षेला इथं प्रश्न विचारला होता कमिशन कोणतं होतं, तर डेक्कन राईट्स कमिशन, लक्षात ठेवा. त्यानंतर डेक्कन राईट्स कमिशनच्या अहवालानुसार कायदा आलेला बरोबर आहे. आणि शेतकऱ्याचं कर्ज कमी करण्याचा अधिकार होता, पण एक वाक्य लक्षात ठेवा, शेतकऱ्याचं कर्ज माफ मात्र होणार नाही. त्या कर्जाला, शेतकऱ्यांच्या कर्जाला सरकारपासून थोडं काय भेटणार, संरक्षण भेटणार. संरक्षण देण्याची मुभा सरकारकडे होती, न्यायालयाकडे होती. संरक्षण थोडंफार मिळू शकतं पण कर्ज माफ होणार नाही, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने केलेल्या गोष्टी आपल्याला इथे दिसतील. मग हा जो कायदा होता का त्या कायद्याचं स्वागत न्यायमूर्ती रानडेंनी केलं, पण या कायद्याला विरोध करण्याचं काम कोणी केलं, तर लोकमान्य टिळकांनी केलं. हे पण महत्वाचं. तर अशा पद्धतीने हा प्रश्न कव्हर होतो. जिथं तुम्हाला दक्कनचे दंगे हा भाग महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. व्यवस्थित कराय दक्कनचे दंगे. त्यानंतर जोड्या लावा, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन आणि दुसऱ्या साईडला त्यांचं तुम्हाला अध्यक्ष दिलेला आहे. प्रश्न विचारलाय कुठं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रश्न विचारलाय कुठं, अधिवेशन आणि अधिवेशनाचे अध्यक्ष, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अधिवेशन आणि अध्यक्ष व्यवस्थित करून जाणं गरजेचं. परीक्षेला क्वेश्चन असतात. आता 1892चं अधिवेशन झालं अलाहाबादला, 1897चं अमरावतीला, 1902ला अहमदाबादला आणि 1919ला अमृतसरला. ठीक आहे. तर कुठला तो क्वेश्चन आहे किंवा अध्यक्ष कोण आहे तिथं परीक्षेला क्वेश्चन आलेला. तर सगळ्यात महत्वाचा 1892च्या अधिवेशनाचा अलाहाबादचा अध्यक्ष कोण होतं, उमेशचंद्र बॅनर्जी. म्हणजे 1ला 3 येणार, लक्षात ठेवा. तर 1ला 3 असलेला पर्याय एकच आहे, जो म्हणजे 2 नंबरचा. त्यानंतर अमरावतीचा अध्यक्ष शंकरन नायर, जे महाराष्ट्रात होतं. अहमदाबाद 1902ला अधिवेशन झालं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष राहिले होते. आणि अमृतसरचं अधिवेशन होतं मोतीलाल नेहरू. ठीक आहे. त्यामुळे मोतीलाल नेहरू त्याचे अध्यक्ष राहिलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे अधिवेशन आणि अधिवेशनाचा भाग व्यवस्थित करून जाणं गरजेचं. त्यातले उमेशचंद्र बॅनर्जी होते का, उमेशचंद्र बॅनर्जी यांचं वर्णन, यांना नखशिकांत इंग्रज म्हणलं जायचं, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारतील नखशिकांत इंग्रज असं खालीलपैकी कुठल्या व्यक्तीचं वर्णन केलं जातं, उमेशचंद्र बॅनर्जी. कारण पायाच्या केसापासून, आपलं पायाच्या नखापासून त्या डोक्याच्या केसापर्यंत फक्त इंग्रजांचा विचार करणारी व्यक्ती नखशिकांत इंग्रज असं त्यांना म्हणतात, लक्षात ठेवा. उमेशचंद्र बॅनर्जी 2 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. पहिला अध्यक्ष 1885ला आणि दुसरा अध्यक्ष 1892ला. ठीक आहे. त्यामुळे 1885ला पहिलं अधिवेशन कलकत्ता झालं आणि दुसरं अधिवेशन 1892ला अलाहाबादला झालेलं. तर उमेशचंद्र बॅनर्जी इंग्रजांना परिचित होते, कारण इंग्लंडमध्ये राहून त्यांनी भारतीय लोकांसाठी काय केलेलं, काम केलेलं. दादाबाई नौरोजी सोबत ते आपल्याला असलेले दिसतात, लक्षात ठेवा. त्या उमेशचंद्र बॅनर्जी महत्वाचे, नखशिकांत इंग्रज म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर अमरावतीचा अधिवेशनाचा अध्यक्ष शंकरन नायर. शंकरन नायर हे इंग्रज समर्थक असलेले व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा. कारण का, त्यांनी पुढे जाऊन सायमन कमिशनला पाठिंबा दिला होता. त्यांनी पुढे जाऊन रौलट कायद्याला सुद्धा पाठिंबा दिलेला. सगळे लोक विरोध करत होते सायमन कमिशनला, रौलट कायद्याला, पण शंकरन नायर मात्र पाठिंबा देणारे व्यक्ती होते, कारण इंग्रज समर्थक आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर अहमदाबादचं अधिवेशन 1902ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रथमतः कधी अध्यक्ष बनले होते, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रथमतः अध्यक्ष 1895ला बनलेले. ते अधिवेशन आपल्या पुण्यात झालं होतं, लक्षात ठेवा. पुण्यात झालेल्या अधिवेशनाचे पहिल्यांदा अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जीची संघटना इंडियन असोसिएशन, एवढंच नाही तर त्याच्या माध्यमातून त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स भरवल्या आणि याच गोष्टी पुढे जाऊन विलीन झाल्या कशामध्ये, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये. पण ते काँग्रेसमधून पण बाहेर पडतात आणि बाहेर पडून पुढे जाऊन ती संघटना आणतात नॅशनल लिबरल लीग, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बंगाली नावाच्या न्यूजपेपर मधून त्याने आपल्या डिमांड सरकारपर्यंत पोहोचवल्या, ज्यांचा संबंध यंग इटली या संघटनेसोबत होता. आणि यंग इटली ही संघटना जोसेफ मॅजिनीची संघटना, लक्षात ठेवा. त्यानंतर अमृतसरचा अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. पण रौलट कायदा झाल्यानंतरचं ते अधिवेशन, जिथे इंग्रज समर्थक असलेल्या धोरणाचा मोतीलाल नेहरू काय करतात, त्याग करतात. मोतीलाल नेहरू अजून एकदा अध्यक्ष होतात 1928च्या कलकत्तामध्ये भरलेल्या अधिवेशनाचे. कारण कलकत्तामध्ये जे 28चं अधिवेशन असतं त्याचे अध्यक्ष सुद्धा कोण असतात, मोतीलाल नेहरू असतात, लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने काँग्रेसचे अधिवेशन आणि त्या अधिवेशनाची सगळी अध्यक्ष यांची माहिती परीक्षेला क्वेश्चन असतो अधिवेशनावर एखादा, त्यामुळे करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 मिनिट आपला जाहिरातीचा भाग, लक्षात ठेवा.
तुम्हाला इतिहास विषय अवघड वाटतंय, इतिहास विषय सोपा करायचा असेल आणि समजा तुम्ही पुण्यात येऊ शकत नसाल तर आपलं प्ले स्टोअर वरून हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। या हिस्ट्री बाय पवन सर ऍप्लिकेशनवर तुम्हाला वेगवेगळ्या काय दिसतील, ऑनलाईन बॅचेस दिसतील। या ऑनलाईन बॅचेसमध्ये संपूर्ण इतिहासाची बॅच आहे, राज्यसेवा येणारी पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला आपण नवीन बॅच अपडेट करतोय, त्याच्यामध्ये अजून सगळे लेक्चर पडले नाहीत पण आपण सगळे टाकतोय लेक्चर। तर 1.1 पासून 1.13 पर्यंतचा सगळा भाग तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अवेलेबल करून देणार आहे। तेवढं जरी केलं तरी 45+60 पैकी मार्क आले पाहिजे, अशी तयारी आपली राज्यसेवा मेनच्या बॅच होणार आहे। सगळं अपडेट असलेला भाग त्याच्यामध्ये आपण करतोय, तर नक्की राज्यसेवा मेनच्या त्या बॅचचा फायदा घ्या। कंबाईन पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, संयुक्त पूर्व संयुक्त मुख्य परीक्षेची बॅच येणार आहे लवकरच कंबाईन मुख्यला। प्राचीन मध्ययुगीन इतिहास स्टेट बोर्डची बॅच आणि प्रश्नपत्रिका विश्लेषणाच्या खूप कमी किमतीमध्ये बॅचेस 149 रुपयाला आहेत, लक्षात ठेवा। तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला परीक्षा विमुख तयारीसाठी खूप मार्गदर्शन करतील किंवा मदत करतील, ज्या बॅचेसच्या माध्यमातून कमी काळामध्ये तुम्ही इतिहास परफेक्ट करू शकता। जेवढे बॅच मध्ये दिले, नोट्स मध्ये दिले तेवढे व्यवस्थित करा। तर त्याच्या पलीकडे तुम्हाला काय करायची गरज नाही, PYQ विश्लेषण करा व्यवस्थित, त्याच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेसाठी तयारी त्यातून व्यवस्थित करता येईल। तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर या ऍप्लिकेशन वरती मिळतील, लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला प्रश्नाचा सराव करायचा आहे तर आपलं @history 188 टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्याच्यावर आपण दररोज सराव प्रश्न टाकतोय। ह्या हिस्ट्री 188 या टेलिग्राम चॅनल वरून तुम्हाला सराव प्रश्नाचा करता येईल, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे सराव प्रश्नाचा करायला तुम्हाला तिथून संधी आहे, तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। सगळ्यात महत्त्वाची हिस्ट्री बाय पवन सर हे टेलिग्राम चॅनलचं नाव किंवा हिस्ट्री 188। त्यानंतर काकोरी कट खटल्यामध्ये पुढील पैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली? तर बघा आता टॉपिक कुठला विचारलाय, तर टॉपिक विचारलाय क्रांतिकार्य, आणि क्रांतिकार्य टॉपिक मध्ये तुम्हाला विचारले काकोरी कट। काकोरी कट हा महत्वाचा आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून तो कट झालेला, त्या संघटनेतल्या सदस्यांनी तो कट रचलेला, लक्षात ठेवा। आणि लखनौ पासून शहाजनपूरला जाणारी रेल्वे काकोरी स्टेशनवर थांबत होती आणि मग ती थांबल्यानंतर तिथून आपण सरकारच्या तिजोरीतला पैसा लुटायचा आणि त्या पैशातून शस्त्रसाठा विकत घ्यायचा, असं क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारा जो कट होता तर ते काकोरी कट असं त्याला आपण म्हणतो, लक्षात ठेवा। काकोरी ट्रेन ऍक्शन ह्याचं बदललेलं नाव आहे, ठीक आहे। त्यामुळे काकोरी कटल्यामध्ये कोणत्या क्रांतिकारकांना फाशी शिक्षा झाली? रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशन सिंग, अशफाक उल्ला खान। अशफाक उल्ला खान हे सुद्धा व्यक्ती महत्वाचे, कारण पहिले मुस्लिम क्रांतिकारक आहेत ज्यांना सरकारनं काय दिली होती, फाशीची शिक्षा दिली, लक्षात ठेवा। पहिले मुस्लिम क्रांतिकारक ज्यांनी इंग्रजांनी ज्यांना फाशी दिली, अशफाक उल्ला खान। सचिंद्र सन्यार, सचिंद्र बक्षी यांना मात्र पहिल्यांदा फाशी झाली होती पण नंतर शिक्षा जन्मठेपेत झाली, म्हणून यांना फाशी दिली नाही। केशव चक्रवर्ती आणि जगत नारायण मुल्ला यांना सुद्धा फाशी दिली नाही। जगत नारायण मुल्ला तर सरकारी वकील होते, लक्षात ठेवा, त्यामुळे ते काही काकोरी कटात संबंधित आहेत पण ते वकील म्हणून नाहीत, ते आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नव्हते। त्यामुळे अ आणि ब हा ऑप्शन आहे, खाली ऑप्शन दिसतो आणि ब हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा। आता सचिंद्र सन्याल यांचं एक पुस्तक होतं, जे पुस्तक महत्वाचं आहे, त्या पुस्तकाचं नाव होतं बंदी जीवन। तर बंदी जीवन हे पुस्तक कोणाचं, परीक्षेला क्वेश्चन विचारतील तर ते पुस्तक होतं सचिंद्र सन्याल यांचं, लक्षात ठेवा, ज्यांना जन्मठेपेची शिक्षा पुढे झालेली। रामप्रसाद बिस्मिल आणि राजेंद्र लाहिरी या दोघांनी विचार विनिमय करून 1924 ला जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी, ज्यांचं कानपूरमध्ये काय होतं, शाखा होत्या किंवा मुख्यालय होतं, लक्षात ठेवा। आणि अशा पद्धतीने काकोरी ऍक्शन, काकोरी ट्रेन ऍक्शन असं त्याचं बदललेलं नाव आहे, पण तिथून त्यांना पैसे घ्यायचे होते आणि त्या काकोरीच्या कटामध्ये जवळपास 8,000 रुपये त्यांना मिळाले सुद्धा, लक्षात ठेवा, ज्यांनी पुढे जाऊन ते काम मग क्रांतिकार्याला तो पैसा सगळा वापरला। यांना मार्गदर्शन करण्याचं काम कोण करायचं, तर लाला हरदयाळ, लक्षात ठेवा। आणि तेव्हा लाला हरदयाळ हे युरोपमध्ये होते, तिथून त्यांना मार्गदर्शन करायचे, ज्यातून या संघटनेचा काय झाला, जन्म झाला, लक्षात ठेवा। क्रांतिकार्यामधला प्रश्न आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। त्यानंतर बंगालच्या फाळणीबद्दल पुढीलपैकी कुठली विधानं बरोबर आहेत? बंगालच्या फाळणीबद्दल क्वेश्चन विचारलाय, तर पहिलं वाक्य, कर्जतनं बंगालची फाळणी करण्याचं कारण म्हणजे पूर्ण बंगाल आणि आसाम याचा त्याला नवीन प्रांत बनवायचा होता, जिथं त्याला प्रशासन करणं सोपं होईल, लक्षात ठेवा। पहिलं वाक्य बरोबर का चूक तुमच्या मनात ठेवा। कर्जतनं बंगालच्या फाळणीची घोषणा 7 जुलै 1905 ला सिमलावरून केली, हे दुसरं वाक्य। बंगालच्या फाळणीची योजना अँड्रू फ्रेजर या व्यक्तीनं तयार केली, तिसरं वाक्य। आणि 1905 मध्ये कलकत्त्याच्या टाउन हॉल मध्ये भरलेल्या सभेमध्ये ब्रिटिशांच्या मालावर बहिष्काराचा ठराव नरेंद्र सेननी मांडला, हे चौथं वाक्य। प्रश्न विचारलाय कोणते विधान बरोबर आहे, तर यातलं कुठलं तुम्हाला उत्तर वाटतं? चार विधानापैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे,
कुठले बरोबर विधान वाटतात? अ ब क बरोबर, ब क ड बरोबर, अ क ड बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर. कुठलं उत्तर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ बरोबर नाही, लक्षात ठेवा. ब बरोबर, क बरोबर आणि ड बरोबर. ब क ड बरोबर. अ चुकीचा आहे. कारण पूर्ण बंगाल त्याला वेगळा करायचा नव्हता. त्याला वेगळा करायचा असलेला भाग कोणता होता? पूर्व बंगाल होता, लक्षात ठेवा. त्याला पूर्ण बंगाल नव्हता करायचा, त्याला पूर्व बंगाल भाग वेगळा करायचा होता. पूर्व बंगालला त्याला जोडायचा होता आसामचा भाग, ज्याच्यामध्ये मुस्लिम बहुसंख्याक लोक असतील असं बंगालची फाळणी करण्याचा कर्जनचा काय होता? प्रयत्न होता. आणि त्यानं तो बंगालची फाळणी केलेली दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बंगालच्या फाळणीबद्दल कोणती विधानं बरोबर आहेत? तर बंगालच्या फाळणीबद्दल 3 विधानं बरोबर दिसतात. त्यामुळे उत्तर आहे ब क ड बरोबर. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, बंगालची फाळणी करण्याची योजना कोणी तयार केली असा जर प्रश्न विचारला तर एक फॅक्च्युअल भाग तुमची इथं कव्हर होते. त्या व्यक्तीचं नाव आहे अँड्रू फ्रेजर, जो बंगालचा एक अधिकारी होता. या व्यक्तीनं बंगालची फाळणीची योजना काय केली? तयार केली, लक्षात ठेवा. त्यानंतर कर्जननं सिमला या ठिकाणाहून बंगालची फाळणी झालेलीची घोषणा केली किंवा बंगालची 2 भागामध्ये काय केली? विभागणी केली. मग एक संपूर्ण असलेला बंगाल होता, त्याला 2 भाग करायचे होते. एक होता पूर्व बंगाल, त्याला लावायचा होता आसामचा भाग, आणि दुसरा होता पश्चिम बंगाल, लक्षात ठेवा. पूर्व बंगालमध्ये टोटल 3 कोटी लोक होते. त्यातले 1,80,00,000 लोक मुस्लिम आणि 1,20,00,000 लोक हिंदू, लक्षात ठेवा. आणि पश्चिम बंगालमध्ये 5 कोटी होते. 5 कोटीचा विषय नव्हता, विषय होता 1,80,00,000 लोकांचा. त्यामुळे पूर्व आसाम आणि आपलं पूर्व बंगाल आणि आसाम हा भाग एक करून त्यानं मुस्लिम बहुसंख्याक लोकांचा प्रांत बनवला, ज्याच्यामध्ये मुस्लिम लोक जास्त असणारे काही भाग होते. त्यातला पहिला भाग होता ढाका, दुसरा भाग होता चितगाव, ढाका, राजेशाही हे जे भाग होते का, या भागामध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त होती. कारण हे सगळं करत असताना त्याचा उद्देश काय होता? तर त्याचा उद्देश एकच आहे, त्याला भारतामध्ये धर्म आणि भारतामध्ये भाषा याच्या जोरावर बंगाल प्रांताची काय करायची? फाळणी करायची आहे. त्यामुळं धर्म आणि भाषेच्या जोरावर जर आपण फाळणी केली तर भारतातला राष्ट्रवाद विभागला जाईल असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादावर एक प्रहार होईल भारतातल्या, हा विचार होता. आणि त्या विचारापाठीमागे त्याने बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा प्लॅन रचला. पण बंगाल प्रांताची फाळणी केल्यानंतर त्याला आपण विरोध केला एका गोष्टीच्या रूपानं, तर ती चळवळ म्हणजे स्वदेशी चळवळ. त्यामुळे स्वदेशी चळवळ पुढे महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने नरेंद्र सेननी ठराव मांडला. इंडियन मिरर नावाचं त्यांचं न्यूजपेपर, पण इंडियन मिरर देवेंद्रनाथ टागोरांचं होतं, पुढं नरेंद्र सेननी सुद्धा ते चालवलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला हा क्वेश्चन सांगता येईल. नंतर बंगालची फाळणी रद्द पण झाली. कधी रद्द झाली होती? 1911ला. इसवी सन 1892च्या काउन्सिल ऍक्ट संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1892चा काउन्सिल ऍक्ट महत्वाचा, त्याला इंडियन काउन्सिल ऍक्ट असं म्हणतात. म्हणजे प्रश्न विचारलाय कायद्याबद्दल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1892चा कायदा इथं महत्वाचा आहे. तर पहिलं वाक्य, या कायद्याला लॉर्ड क्रॉस अधिनियम म्हणतात. या कायद्याने प्रथमच भारतीय लोकांना प्रशासनात घेण्याचं ठरवण्यात आलं. या कायद्याने निर्वाचन मंडळ तयार झालं आणि या कायद्याद्वारे निर्वाचित सदस्य निवडून द्यायचे नव्हते, तर शिफारशीद्वारे नामनिर्देशित करायचे होते. कुठले विधान बरोबर आहेत? ठरवा उत्तर. अ ब क ड मध्ये तुम्हाला दिलंय, त्यातले तुम्हाला लक्षात ठेवायचे कुठले बरोबर विधान आहेत, कारण तुम्हाला बरोबर शोधायला लावलेत. तर सगळ्यात महत्वाचं, ह्याला लॉर्ड क्रॉस अधिनियम म्हणतात, बरोबर आहे. पण ब नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण त्या कायद्यानं पहिल्यांदा भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेतलं नाही. भारतीय लोकांना प्रशासनामध्ये पहिल्यांदा घेतलेला कायदा कोणता आहे? 1861चा कायदा आहे. ठीक आहे. त्यामुळे 1861च्या कायद्यानं भारतीय लोक पहिल्यांदा प्रशासनामध्ये आले. कमीत कमी 6 आले, जास्तीत जास्त 12 आले, लक्षात ठेवा. निर्वाचन मंडळ तयार केलं, बरोबर, जिथं मुस्लिमांना पुढे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यानंतर या कायद्याने निर्वाचित सदस्य निवडून द्यायचे नव्हते, तर त्यांच्या आपण काय करायची होती? शिफारस. त्या लोकांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार कोणाला असणार होता? व्हाईसरायला. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने 1892चा कायदा महत्वाचा, ज्या कायद्याला लॉर्ड क्रॉस अधिनियम म्हणतात. कारण लॉर्ड क्रॉस तिथं तेव्हा कोण होते? भारत सचिव होते. आणि भारत सचिव असताना त्याने 1890ला ते विधेयक मांडलेलं. 1892ला तो कायदा काय झाला? पास झाला. पण लक्षात ठेवा, हा कायदा महत्वाचा आहे. इंग्लंड मधल्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षानं हा कायदा पास केला होता. कॉन्झर्वेटिव्ह नावाचा पक्ष ज्यानं हा कायदा आणलेला आणि ज्या कायद्यानं भारतीय लोकांना काही अधिकार दिलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. निर्वाचन मंडळ
त्यानंतर सदस्य भारतीय लोकांचे घेण्याची सुद्धा तरतूद होती. सदस्य संख्या वाढली. 1861 ला 6 ते 12 होते आणि इथं 10 ते 16 सदस्य झालेले आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा. प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला इथं देण्यात आला. त्यानंतर आपण आर्थिक गोष्टीबद्दल प्रश्न विचारू शकत होतो. बरेचसे अधिकार भारतीय लोकांनी इथं भेटले. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत ज्या कायद्याचं वैशिष्ट्य राहिलं तो कायदा 1892चा आहे. त्यामुळे 1892चा कायदा महत्वाचा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे उत्तर अ, क आणि ड बरोबर, ब चुकीचा आहे. लक्षात ठेवा. पण राज्यसेवा मेन्सला यावर्षी प्रश्न होता, पहिल्यांदा भारतीय लोकांना कोणत्या कायद्यानं प्रशासनामध्ये घेतलं, तर तो कायदा होता 1861चा. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, कामगारांचे प्रश्न मांडणारे न्यूजपेपर कोणते? तर कामगारांचे प्रश्न मांडणारे न्यूजपेपर कोणते? तर प्रश्न आलाय, विचारलाय कशावर तुम्हाला? कामगार चळवळ. लक्षात ठेवा. आणि कामगार चळवळीचा अभ्यास करत असताना एका साईडला पूर्णपणे कामगार संघटना करा आणि दुसऱ्या साईडला फॅक्ट ट्रॅक्ट करा. परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे संघटना आणि फॅक्ट ट्रॅक्ट या दोन गोष्टी महत्वाच्या. दि सोशलिस्ट नावाचं न्यूजपेपर कोणाचं होतं? नवयुग कोणाचा आहे, बंगाल कोणाचा आणि इन्क्लाब कोणाचा, ज्याच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मांडले. सोशलिस्टचा आपण विचार केला तर 4 मधलं कोण होतं? तर ते व्यक्ती होते श्रीपाद अमृत डांगे. लक्षात ठेवा. श्रीपाद अमृत डांगे यांचा अजून एक न्यूजपेपर आहे लोकयुद्ध, हे पण लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. श्रीपाद अमृत डांगे यांचं क्रांती नावाचं न्यूजपेपर होतं, हे सुद्धा महत्वाचं. श्रीपाद अमृत डांगे कामगार चळवळीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे महत्वाचे व्यक्ती आहेत. गांधी वर्सेस लेनिन हे जे पुस्तक आहे, तर गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक श्रीपाद अमृत डांगेचं आहे, ज्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा काय होता? प्रभाव होता. कामगार चळवळीमुळे केलेल्या कार्यामुळे रशियानं त्यांना लेनिन पदक देऊन त्यांचा काय केला? गौरव केला. आयटक मधून बाहेर पडणारे सुद्धा श्रीपाद अमृत डांगे परत दिसते. लक्षात ठेवा. त्यामुळे दि सोशलिस्ट नावाचं न्यूजपेपर त्यांनी 1923 ला काढलं. 2023 ला त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. सोशलिस्ट क्रांती आणि लोकयुद्ध हे न्यूजपेपर त्यांचे आहेत, ज्यामधून ते कामगाराबद्दल सारखं बोलायचे. लक्षात ठेवा. तर श्रीपाद अमृत डांगे महत्वाचे. मिरत कटामध्ये सुद्धा 1929 ला त्यांचं नाव होतं. लक्षात ठेवा. 1929च्या मिरत कटामधले सुद्धा ते एक आरोपी आपल्याला दिसतील, ज्यांच्यावर खटला दाखल भरलेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मग 1 ला 4 नंबर ऑप्शन तुम्हाला दिसतंय. तर 3 इथं 4 नंबर ऑप्शन सगळ्याच ठिकाणी. लक्षात ठेवा. नवयुग कोणाचं होतं? तर नवयुग मुझफ्फर अहमद नावाच्या व्यक्तीचं होतं. बंगाल कोणाचं होतं? ते काझी नजरुल यांचं होतं. आणि इन्क्लाब होतं गुलाब हुसेन यांचं. तर लक्षात ठेवायचं 4, 3, 2, 1 असा पर्याय 3 नंबर ऑप्शन मध्ये आहे, जिथं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिलेत. लक्षात ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या न्यूजपेपर मधून कामगारांचे काय मांडले? प्रश्न मांडले. तर असे न्यूजपेपर कोणते? कामगार संघटना चळवळ बघताना ह्या न्यूजपेपरचा तुम्हाला तिथं संबंध आहे. परीक्षेला क्वेश्चन येतात, व्यवस्थित सगळे न्यूजपेपर वगैरे करून जावा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, समाज सुधारक या इतिहासाच्या पुस्तकाबद्दल जर तुम्हाला माहित असेलच तुम्हाला कदाचित, कारण हे पुस्तक आता जवळपास संपत आले मार्केटमधून. लक्षात ठेवा. तर आपलं एक समाज सुधारकाचं एक पुस्तक आलेलं, एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन बुस्टर. येणाऱ्या कंबाईन राज्यसेवा परीक्षेला तुम्हाला बराचसा भाग इथं सोपा करून दिलेला आहे. परीक्षाभिमुख असलेलं समाज सुधारकाचं पुस्तक जे तुम्हाला ABC चौकामध्ये भेटेल, नाहीतर तुम्हाला इथं नंबर दिला, या नंबरवरून तुम्ही ते पुस्तक ऑनलाईन मागवू शकता. थोड्याच प्रती राहिलेल्या आहेत, ते काही दिवसामध्ये संपून पण जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 51 समाज सुधारक तुम्हाला कव्हर केलेत. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी काळामध्ये कमी कमी पेजेसमध्ये तुम्हाला ते समाज सुधारक एकदम परीक्षाभिमुख तयार कसं करायचा अभ्यास या सगळ्याची माहिती तिथं दिली. लक्षात ठेवा. तर नक्की बघा. 2 कलर मध्ये असलेलं पुस्तक आहे, वाचायला सुद्धा तुम्हाला ते सुंदर पद्धतीनं ते वाचता सुद्धा येईल, कारण 2 कलरचा वापर केलाय. आणि सगळ्यात शेवटी मात्र तुम्हाला प्रत्येक समाज सुधारकाच्या घटकावरती प्रश्न दिलेत. 2012 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले क्वेश्चन ज्या बुक मधून तुमचे काय होतील? कव्हर होतील. लक्षात ठेवा. हे पुस्तक खरेदी केल्यानंतर 2900 रुपयाची जी बॅच आहे त्याच्यावर तुम्हाला 20% ऑफर सुद्धा भेटेल. तर पाठीमागचा कुपन कोड वापरून तुम्ही 20% सुद्धा तिथे घेऊ शकता. परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये हे रिव्हिजन बुस्टर तुमच्यापर्यंत सादर केलंय. नक्की बऱ्याच मुलांना ते आवडलेलं आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा याचा उपयोग करू शकता आणि आपला अभ्यास सोपा करू शकता. बहिष्कृत हितकारणी सभेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? प्रश्न विचारा. बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे इथून तुम्हाला एक व्यक्तीच कव्हर होता, ज्यांची माहिती म्हणजे प्रश्न विचारलाय समाज सुधारक या घटकावर. आता बहिष्कृत हितकारणी सभेवर प्रश्न येऊ शकतो. कारण बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 ची आहे आणि 2024 ला त्याला किती वर्ष पूर्ण होता? 100 वर्ष. म्हणून परीक्षेला आयोग तुम्हाला काय विचारणार? इथं
क्वेश्चन विचारणार. त्यामुळे बहिष्कृत हितकारणी सभेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 20 जुलै 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली, बरोबर. पण एक वाक्य लक्षात ठेवा, 1924 मुलांना माहित असतं, बहिष्कृत हितकारणी सभा माहिती असते, मुंबईमध्ये स्थापना झाली हे माहिती असते, पण बऱ्याच मुलांना परीक्षेमध्ये डेट आठवत नाही. पण लक्षात ठेवा, एखाद्या इसवी सणाला जोडून जर एखादी डेट येत असेल तर राज्य परीक्षेमध्ये कधी ती डेट समजा चुकीची देत नाहीत. लक्षात ठेवा, 99% ती डेट बरोबर दिलेली असते, त्यामुळे त्याच्यावरून जास्त काही कन्फ्युज व्हायचं कारण नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे एखाद्या इसवी सणाला जोडून जेव्हा डेट येते ना तेव्हा इतिहासामध्ये ते बऱ्यापैकी बरोबर टाकतात, ठीक आहे. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. सभेचे अध्यक्ष चिमणलाल सटेलवाड होते, ते पण बरोबर आहे. सभेचे कार्यवाहक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कार्यवाहक काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते. सभेचं ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं अ, ब आणि ड हे विधान काय तर बरोबर आहेत, म्हणजे क विधान चुकीचं आहे. लक्षात ठेवा. कार्यवाहक कोण होते तर कार्यवाहक होते सीताराम शिवतारकर. तर सीताराम शिवतारकर नावाचे व्यक्ती हे कार्यवाहक आहेत. सीताराम शिवतारकर हे व्यक्ती काय होते, कार्यवाहक होते. आणि डॉक्टर बाबासाहेब काय होते तर डॉक्टर बाबासाहेब कार्यकारी अध्यक्ष होते. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष होण्याचा मान कोणाला भेटला तर कार्यकारी अध्यक्ष होण्याचा मान डॉक्टर बाबासाहेबांना भेटला आणि कार्यवाहक मात्र सीताराम शिवतारकर होते. अशी 1924ला स्थापन झालेली बहिष्कृत हितकारणी सभा महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं सामाजिक काम करतानाची पहिली सभा आहे. लक्षात ठेवा, ज्यामुळे परीक्षेला आताच नुकते 100 वर्ष पूर्ण होतात त्या वर्षी, तर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे अ ब ड हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. लक्षात ठेवा, व्यवस्थित करा. आताच परीक्षेला मेन्सला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यानंतर हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. हिंदू महासभेवर एखादा क्वेश्चन येतो, कारण पाठीमागे परीक्षेला क्वेश्चन आलेत. हिंदू महासभेचं मूळ नाव, बरोबर विधान ओळखायचे आहेत. हिंदू महासभेचं मूळ नाव सर्वदेशक हिंदू सभा असं होतं, बरोबर. त्यानंतर हिंदू महासभेचे नेते डॉक्टर मुंजे यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे असं मत मांडलं. 1932 मध्ये हिंदू महासभेचं अधिवेशन दिल्लीला भरलं. अध्यक्ष चिकेळकर होते. क्रिप्स मिशनने दिलेल्या वसाहतीच्या स्वराज्याला हिंदू महासभेनं नकली स्वातंत्र्य म्हणलं. तर बरोबर कोणतं लक्षात ठेवा, बरोबर विधान आहेत. पहिलं विधान बरोबर आहे. तर हिंदू महासभेचं मूळ नाव सर्वदेशक हिंदू महासभा होतं, हिंदू सभा होतं, हे बरोबर. हे दुसरं वाक्य चुकीचं आहे. लक्षात ठेवा, कारण दुसऱ्या राऊंड टेबलमध्ये हिंदू महासभेने सहभाग घेतला होता, पण डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेल्या स्वतंत्र मतदारसंघाला मात्र हिंदू महासभेने विरोध केला होता. कारण हिंदू महासभेचं म्हणणं होतं स्वतंत्र मतदारसंघ दिले तर भारत अखंड राहणार नाही, त्याच्यामध्ये फूट पडू शकते, म्हणून त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला काय केलेला, विरोध केलेला. त्यामुळे ब नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. लक्षात ठेवा. 1932 मध्ये हिंदू महासभेचं अधिवेशन दिल्लीला झालं, त्याचे अध्यक्ष चिकेळकर, बरोबर आहे. 1932 अधिवेशनाचे अध्यक्ष चिकेळकर होते. आणि क्रिप्स मिशन दिलेल्या वसाहतीच्या स्वराज्याला ते नकली स्वातंत्र्य म्हणले, हे सुद्धा चुकीचं आहे. डावी चळवळ जी होती तेव्हा ती नकली स्वातंत्र्य म्हणलेली, त्यामुळे हे हिंदू महासभा नव्हती म्हणली. लक्षात ठेवा. म्हणजे विचार केला तर ब आणि ड नंबरचं विधान काय चुकीचं आहे, म्हणजे उत्तर असणार आहे आणि क. 4 नंबरच्या पर्यायामध्ये तुम्हाला आणि क दिले, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते उत्तर सांगता येतं. हिंदू महासभा करून जावा, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाबद्दल प्रश्न दिले नाहीत. लक्षात ठेवा. पण प्रश्न न देता काही टेबल दिले ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यसेवा पूर्वला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, त्यामुळे इथं पहिल्यांदा टेबल दिलाय तुम्हाला पुराश्मयुगाबद्दल. आता प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना राज्यसेवा पूर्वला अश्मयुग हा पहिला टॉपिक आहे, ठीक आहे. त्यामुळे अश्मयुग हा पहिला टॉपिक आहे आणि या अश्मयुगामध्ये मग तुम्हाला 3 भाग आहेत. लक्षात ठेवा. पहिला पुराश्मयुग आहे, त्यानंतर दुसरा मध्याश्मयुग आहे आणि त्यानंतर तिसरा तुम्हाला कोणता युग आहे, नवाश्मयुग आहे. आता राज्यसेवा पूर्वला तुम्हाला अभ्यास करायचा, तर या तीन भागाचा अभ्यास करायचा अश्मयुगामध्ये. पण या 3 भागाचा अभ्यास करताना काय प्रश्न येणार तुम्हाला, प्रत्येक काळातलं काय विचारतील तुम्हाला, वैशिष्ट्य विचारतील. आणि दुसरं काय विचारू शकतात तर प्रत्येक ठिकाणं प्रत्येक काळातले आणि ते कुठल्या स्टेटमध्ये येतात त्यांच्या काय लावा, जोड्या लावा. या 2 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो राज्यसेवा पूर्वला. राज्यसेवा पूर्व होईपर्यंत आपण सगळे टॉपिक अशा पद्धतीने कव्हर करू. ज्यात मी तुम्हाला बेस सांगेल काय करायचं ते तुम्ही करा. पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग. आता पुराश्मयुगाचं वैशिष्ट्य काय राहिलं, हातकुराड हे पुराश्मयुगाचं वैशिष्ट्य आहे. मध्याश्मयुगाचं वैशिष्ट्य काय होतं तर सूक्ष्मास्त्र हे मध्याश्मयुगाचं वैशिष्ट्य आहे. आणि नवाश्मयुगामध्ये शेतीचा शोध लागला, धातूचा शोध लागला. म्हणजे मानवी जीवन शेतीचा शोध लागल्यानंतर
भटकंती असणाऱ्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली. हे सगळं आपल्याला नवाश्मयुगामध्ये वेगवेगळ्या बदलातून दिसून येतं. मानवी जीवन सुखकर झालं, जरा लक्षात ठेवा. मग ह्याचे वैशिष्ट्य काय होते आणि ठिकाणं विचारतात. आता मध्याश्मयुगावर प्रश्न होता रक्कम राज्यसेवा पूर्वला. मध्याश्मयुगामधलं सगळ्यात मोठं ठिकाण कोणतं, जे राजस्थानमध्ये बागोर नावाचं, ते सगळ्यात मोठं आहे, लक्षात ठेवा. मग परीक्षेला आता ह्या इथं देताना तुम्हाला पुराश्मयुगामधलं ठिकाणं दिलेत. मग ह्याच्यावर प्रश्न असणार, ठीक आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये कुठलं ठिकाण होतं, पेहलगाम, जिथं पुराश्मयुगाचे आपल्याला अवशेष सापडतात, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमध्ये कुठल्या नदीचं खोरं आहे, बेलन नदीचं खोरं, जिथं आपल्याला पुराश्मयुगातले अवशेष सापडतात. MP मध्ये जर तुम्ही गेला तर एक नैसर्गिक गुहा आहे, ज्या गुहा आपल्याला दिसते कोणते, भीमबेटका. या भीमबेटका, आदमगड या भागामध्ये आपल्याला काय दिसतं, तर तिथं त्या मानव तिथं मानव राहत असावा याचे आपल्याला पुरावे मिळतात, लक्षात ठेवा. चित्रलिपी वगैरे आपल्याला भीमबेटकामध्ये दिसते, जे मानवाने त्या भिंतीवर कोरून ठेवलेलं आहे. त्यानंतर राजस्थानचा विचार केला तर सिंगी तलाव, दिदवाना भाग आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आले तर नेवासा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोरेगाव, चांदोली, शिकारपूर, हे सगळे ठिकाणं महत्त्वाचे आहेत. कर्नाटकामध्ये गेलं तर हसंगी, पंजाबमध्ये आलं तर सोन नदी. या ठिकाणी आपल्याला पुराश्मयुगातील भारतातील काय सापडतात ठिकाणं. तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन असणार, जोड्या लावा या भागाच्या, की जे भाग आणि मग हे प्रदेश महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. त्यामुळं पुराश्मयुगाचं वैशिष्ट्य आणि ठिकाणं हे महत्त्वाचे, जिथं परीक्षेला क्वेश्चन असतो. वैशिष्ट्य म्हणजे एकच महत्त्वाचं, की हातकुराडे पहिलं हत्यार होतं. भटकंती असणारं पूर्णपणे जीवन होतं. मानव पूर्णपणे जंगलात राहायचा आणि रात्री गुहेमध्ये जाऊन आराम करायचा. तर असे सगळे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, लक्षात ठेवा. त्यानंतर ताम्रपाषाण संस्कृती, दुसरा टॉपिक लक्षात ठेवा. नवाश्मयुगाच्या सगळ्यात शेवटी धातूचा शोध लागला आणि तो धातू ताम्र, आणि त्या काळामध्ये दगड पण मोठ्या प्रमाणात वापरला गेला, म्हणून त्याला आपण ताम्रपाषाण संस्कृती असं म्हणतो, लक्षात ठेवा. पण ताम्रपाषाण संस्कृतीचे ठिकाणं कोणते आहेत, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. तर सगळ्यात महत्त्वाचं कायता संस्कृती कुठं आहे. ताम्रपाषाण संस्कृतीचा जर आपण राज्यसेवा पूर्वसाठी अभ्यास करत असाल तर तुम्हाला तुटक स्वरूपामध्ये पसरलेली संस्कृती दिसते, लक्षात ठेवा. आणि तुटक स्वरूपामध्ये भारतात पसरलेली संस्कृती एका भागामध्ये नाही, ती वेगवेगळ्या भागात आहे. पण त्या भागाला, त्या संस्कृतीला वेगवेगळे काय आहेत, नाव आहेत. मग प्रश्न असताना काय असणार, की ते सगळे नावं आणि ठिकाणं, संस्कृती आणि ठिकाण यांच्या जोड्या लावा. तर कायता संस्कृती तुम्हाला दिसते कुठं, नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यामध्ये. तर कायता संस्कृती महत्वाची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सावळदा संस्कृती कुठं दिसते, तर सावळदा संस्कृती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसते. महाराष्ट्रामध्ये असलेलं ठिकाण आहे कोणतं, धुळे. आणि धुळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ठिकाण कवठे, लक्षात ठेवा, जिथं सावळदा संस्कृती निवास करते. त्यानंतर अड आणि बनास संस्कृती, अड नदीच्या काठी बनास नदीच्या काठी अड संस्कृती आहे, जी तुम्हाला राजस्थानमध्ये दिसेल, लक्षात ठेवा. रंगपूर संस्कृती कुठं आहे, गुजरातच्या भागात आहे. ज्या गुजरातच्या भागामध्ये मणी तयार करण्याचे मोठे मोठे कारखाने, रंगबेरंगी मणी, हे कारखाने तुम्हाला इथं दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर जोरवे संस्कृतीचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसेल, नगरच्या परिसरामध्ये. चिरान संस्कृती कुठं आहे, बिहारमध्ये, लक्षात ठेवा, बिहारचा भाग. त्यानंतर माळवा संस्कृती मध्य प्रदेशमध्ये आहे. माळवा संस्कृतीमधले शेतकरी आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा आले, त्यांना आपण आद्य शेतकरी असं म्हणतो, लक्षात ठेवा. गणेश्वर जोधपुरा संस्कृती आपल्याला राजस्थानमध्ये दिसेल. गेरू रंगाची भांडी वापरणारे लोक राजस्थानमध्ये दिसतील, किंवा उत्तरेचा आपला UPचा जो भाग आहे का पश्चिमेचा, तिथं सुद्धा गेरू रंगाची भांडी वापरणारे लोक जास्त दिसतील. त्यानंतर प्रभास संस्कृती गुजरातमध्ये, लक्षात ठेवा, त्यामुळे ते गुजरात मधला भाग आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, ताम्रपाषाणकालीन जी संस्कृती होती का, ती कोणत्या भागामध्ये कुठली संस्कृती निवास करते, यांच्या काय लावा, जोड्या लावा. परीक्षेला एक क्वेश्चन बनणार, त्यामुळे ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये व्यवस्थित करा, परीक्षेसाठी हे महत्वाचा भाग आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला तुम्हाला एक टेबल दिलाय, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. घराणं आणि संस्थापक यांच्या काय लावा, जोड्या लावा. आता हा जो टेबल आहे, हा टेबल तुम्हाला दिलाय दिल्ली सुलतानशाहीचा. एखादा प्रश्न येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे दिल्ली सुलतानशाही मधला हा टेबल आहे. दिल्ली सुलतानशाही 1206 पासून 1500 कधीपर्यंत होती, 26 पर्यंत. त्यामुळे 1206 ते 1526 पर्यंत असणारी दिल्ली सुलतानशाही. या दिल्ली सुलतानशाहीमध्ये 5 घराण्याने काय केलं, राज्य केलं. मग घराणा आणि संस्थापक यांच्या जोड्या लावायला प्रश्न असतो. तर सगळ्यात महत्वाचं मामलूक घराणं, गुलाम वंश आणि दास वंश हे इथं महत्वाचं. 1206 ते 1290 या काळामध्ये त्यांनी राज्य केलं, पण तिथं संस्थापक म्हणून कुतुबुद्दीन ऐबक महत्वाचा आहे. आता परीक्षेला क्वेश्चन आलेला, पोलो सारखा असलेला खेळ खेळताना चौगान त्याचं नाव, ते खेळताना कोणाचा मृत्यू झाला, तर कुतुबुद्दीन ऐबकाचा मृत्यू झाला. पण दिल्ली सुलतानशाहीमध्ये तुम्हाला
गुलाम घराण्याचा अभ्यास करायचा आहे, संस्थापक आहे. पण या घराण्यामध्ये 4 लोक महत्वाचे ज्यांच्यावर ऐक तुम्हाला प्रश्न विचारेल. हे 4 लोकांचा अभ्यास करताना कुतुबुद्दीन ऐबक, त्यानंतर दुसरा ह्याचा गुलाम होता इल्तुमिश, यांचा अभ्यास करा. त्यानंतर तिसरा व्यक्ती होता याची मुलगी रजिया आणि चौथा व्यक्ती होता बलबन. हे 4 लोक महत्वाचे ज्यांच्यावर तुम्हाला गुलाम घराण्यामध्ये परीक्षेला क्वेश्चन असतात, कारण हे 4 लोक महत्वाचे तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर खिलजी वंश, त्यानंतर जलालुद्दीन खिलजी हा संस्थापक होता. दक्षिण भारतावर म्हणजे दक्षिणेकडे येणारं पहिलं सुलतान कुठला आहे तर तो खिलजी घराण्यातला आहे. त्याच्यामध्ये जलालुद्दीन खिलजी जरी संस्थापक असला तरी अल्लाउद्दीन खिलजीवर परीक्षेला क्वेश्चन असतात, कारण दक्षिणेकडे येणारा पहिला सुलतान म्हणून आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी सांगता येतो. लक्षात ठेवा, अल्लाउद्दीन खिलजी महत्वाचा तिथं. तुघलक घराणं, गियासुद्दीन तुघलकनं या घराण्याची स्थापना केली. पण मुहम्मद बिन तुघलक आणि फिरोजशाह तुघलक हे 2 लोक तुघलक घराण्यामध्ये महत्वाचे. त्यातलं मुहम्मद बिन तुघलकचं वैशिष्ट्य काय, दिल्ली राजधानी दिल्ली सुलतानशाहीची होती. त्याला दक्षिणेमध्ये घेऊन येणारा पहिला व्यक्ती कोण होता, मुहम्मद बिन तुघलक होता. त्यानं देवगिरीला आपली राजधानी आणली. लक्षात ठेवा. आणि फिरोजशाह तुघलक सुद्धा महत्वाचा आहे, ज्यानं ब्राह्मणांवर जिझ्या कर लावला, त्यानंतर कालवे वगैरे बांधले, शेतीसाठी पाणी पुरवठा केला, समाज जीवन सुखकर बनवणारा हा फिरोजशाह तुघलक दिसतो आपल्याला पुढे. लक्षात ठेवा. त्यानंतर सय्यद वंश, खिजर खा या व्यक्ती संस्थापक होता. तैमूरनं भारतावर जेव्हा स्वाऱ्या केल्या तेव्हा तैमूर भारतातून निघून जाताना त्यानं सगळा प्रदेश खिजर खानला दिला आणि त्यानं तिथं आपलं सय्यद घराणं स्थापन केलं. परीक्षेला प्रश्न आला होता सय्यद घराण्यातले सुलतान ओळखा, राज्यसेवा पूर्वचा क्वेश्चन आहे. खिजर खा, त्यानंतर मुबारक शाह, आलम शाह आणि अजून एक व्यक्ती होता. असे 4 लोक या सय्यद घराण्यामध्ये राज्यकर्ते होते. त्यानंतर लोधी घराणं, लोधी घराण्याचा संस्थापक बहलोल लोधी. पण 3च लोक आहेत, बहलोल लोधी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी. पण इब्राहिम लोधी महत्वाचा, कारण 1526ला पानिपतची पहिली लढाई होते आणि ज्या पहिल्या लढाईमध्ये बाबर इब्राहिम लोधीचा पराभव करतो. इब्राहिम लोधीचा पराभव पानिपतच्या पहिल्या लढाईनं होतं. पण पानिपतची लढाई इतिहासात का महत्वाची, कारण त्याने एका व्यक्तीचा पराभव होतो, त्या व्यक्तीच्या एका घराण्याचा पराभव होतो. घराणंच नाही तर एका सत्तेचा शेवट होतो, ती सत्ता दिल्ली सुलतानशाही. म्हणजे अशा पद्धतीने पानिपतची पहिली लढाई महत्वाची. पण परीक्षेला क्वेश्चन असतो दिल्ली सुलतानशाही, एका साईडला घराणे आणि दुसऱ्या साईडला संस्थापक, यांच्या काय लावा, जोड्या लावा. हा एक टेबल तुमचा कव्हर होईल या उद्देशाने इथं घेतलाय. ठीक आहे. म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीनवर प्रश्न टाकण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्याच्या टेबलच्या स्वरूपात माहिती अशी एक बघू राज्यसेवा होईपर्यंत, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल की प्रश्न कुठल्या फॉर्मॅटमध्ये येतो. जिथं आयोग प्रश्न विचारतं ते टेबलमध्ये माहिती आणून तुमच्या समोर पोहोचवण्याचं काम या मास्टर क्लास सिरीजच्या माध्यमातून मी करत राहील. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपला हा मास्टर क्लास सिरीज मधलं 4थं लेक्चर पूर्ण बघा. आवडलं लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद. लवकरच भेटू पुढचा व्हिडिओ घेऊन.